नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. तुमचं ऍक्सेसरीजचं शॉप आहे किंवा वॉशिंग सेंटर डिटेलिंगचं शॉप आहे किंवा मित्रांनो तुम्हाला नवीन बिझनेस चालू करायचा ऍक्सेसरीजचा डिटेलिंग स्टुडिओ चालू करायचे किंवा वॉशिंग सेंटर चालू करायचं, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे मित्रांनो. आज मी आलोय सांस्कृतिक नगरीत म्हणजे आपल्या पुण्यामध्ये. पुण्याला शिक्षणाचं माहेरघर सुद्धा म्हणतात. कोण म्हणतं मित्रांनो, मराठी आणि गुजराती सोबत काम करू शकत नाहीत. आज तुम्हाला मी ते सुद्धा एक्झाम्पल देणार आहे. तर जर तुम्ही ऍक्सेसरीज किंवा कार डिटेलिंग किंवा वॉशिंग सेंटर चालू करायचे, आजचा व्हिडिओ तुमच्या कामाचा राहणार आहे. मी आज आलोय पुण्यामध्ये. तुम्हाला भेटवणाऱ्या अशा व्यक्तीशी, अशा एंटरप्राइजेसशी, अशा होलसेल डिस्ट्रीब्युटरशी जे महाराष्ट्रातील जुने मराठी माणूस आहे कार इंडस्ट्री दुनियेतील. तर चला डिरेक्टली आपण त्यांच्याशी भेटूया, संवाद करूया आणि काय ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी राहणार ते सुद्धा तुम्हाला समजणार आहे. राहुल सर नमस्कार. तर हे आहेत आपले राहुल सर, अष्टविनायक एंटरप्राइजेसचे सर्व सेवा. राहुल सर आपण बसूनच बोलू करूया पुढच्या. चला मित्रांनो, अष्टविनायक एंटरप्राइजेसचे भागीदार राहुल सर. पुणे शिक्षणाचं माहेरघर आहे. शिक्षणाचं माहेरघर म्हणजे इथे तुम्हाला सर्व एज्युकेशनल माहिती मिळणार आहे. तर राहुल सर, मला तुमचं इंट्रोडक्शन द्या. आमचे व्ह्युअर्स तुमच्याबद्दल ऐकायला भारीच वाटेल त्यांना. मी राहुल रामचंद्र हसपे. आम्ही साधारण 22 वर्षापूर्वी श्री अष्टविनायक एंटरप्राइजेस स्थापना केली आणि त्याच्यामध्ये आम्ही कार ॲक्सेसरीज हा व्यवसाय सुरुवातीला होलसेल साठी पुण्यामध्ये चालू केला. आणि त्याच्यामध्ये आम्हाला चांगलं यश मिळाल्यानंतर साधारण 2019 मध्ये आम्ही कार केअर प्रोडक्ट्स, कार डिटेलिंग प्रोडक्ट्सची सुरुवात केली. आणि त्याला सुद्धा आमची चांगली सर्व्हिस, आमच्याकडची रेंज, आमच्याकडचे दर आणि आमचा लोकांप्रती असलेला आमचा एक त्यांचा संपर्क, यामुळे आम्हाला याच्यात खूप चांगली वाटचाल करता आली आणि उत्तुंग यश मिळाले. आणि या यशामध्ये आमचे जेवढे दुकानदार आहेत, डिटेलर्स आहेत, आमचे कार वॉशिंग सेंटर वाले आहेत, यांचा खूप मोठा सहभाग आहे आमच्या याच्यामध्ये. आणि त्यांना जे काही आम्ही वस्तू पुरवतो किंवा त्यांच्याकडे आम्ही जे काही त्यांना आम्ही थोडंफार ज्ञान देतो, त्याच्यामुळे त्यांचा जो फायदा होतोय, त्याच्यामुळे ते जास्तीत जास्त लोक आमच्यापर्यंत पोहोचतात आणि आमच्याकडनं वस्तू खरेदी करतात. मित्रांनो, अष्टविनायक एंटरप्राइज महाराष्ट्रातील सर्वात मोठं डिस्ट्रीब्युटर आहेत. त्यांच्या इथे मल्टीनॅशनल ब्रँड सुद्धा अवेलेबल आहेत. काय काय प्रोडक्ट आहेत ते येणाऱ्या पुढच्या काही सेकंदात तुम्हाला समजणार आहेत. तर राहुल सर, तुम्ही कार ॲक्सेसरीज किंवा हे डिटेलिंग स्टुडिओ चालू करण्याच्या पाठीमागे तुमचा विजन काय होतं, मोटो काय होता? ऍक्च्युली आपण कार ॲक्सेसरीज सुरुवातीला चालू केलं त्यावेळेस कार ॲक्सेसरीजचा खूप हे होतं, म्हणजे लोकांना कार ॲक्सेसरीज पाहिजे होत्या, ज्या मिळत नव्हत्या पुण्यामध्ये, फक्त मुंबईमध्ये मिळायच्या. तर त्यांना पुण्यामध्ये उपलब्ध व्हावी प्रोडक्टची म्हणून आपण कार ॲक्सेसरीज पुण्यामध्ये 23 वर्षापूर्वी आपण चालू केलं. आणि आपला तर पहिल्यापासून एक हे होतं की आपण जेवढे काही दुकानदार आहेत त्यांना मॅक्सिमम प्रोडक्ट आपण चांगल्या रेटमध्ये देऊ. बरोबर. आणि जे काही ग्लोबल प्रोडक्ट्स आहेत, म्हणजे इंटरनॅशनल प्रोडक्ट्स आहेत, ते सगळे त्यांना इथं पुण्यात अवेलेबल व्हावेत. तर ते प्रोडक्ट्स त्यांना वापरता यावेत आणि त्याची क्वालिटी, चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट्स वापरून कस्टमर सॅटिस्फॅक्शन कसं मिळेल किंवा कस्टमरला जास्तीत जास्त त्या सेवेचा आनंद कसा घेता येईल, याच्या अर्थ त्याला जे ॲक्सेसरीज वाले आहेत, जे डिटेलर्स आहेत, जे कार वॉशिंग सेंटरवाले आहेत, त्यांना चांगल्यातले चांगले प्रोडक्ट आपल्याला कसे कमीत कमी दरात प्रोव्हाइड करता येईल याचा आम्ही विचार केला. मित्रांनो, फ्लोअर लॅमिनेशनचे जनक सुद्धा यांना म्हणू शकता. त्याची स्टोरी खूप मोठी आहे, ऐकावं तेवढी कमीच आहे. यांनी प्लास्टिकचे फ्लोअर लॅमिनेशन त्यावेळी इन्व्हेंट केलं होतं, यांनीच फाइंड आउट केलं होतं, जे नंतर लेदरमध्ये कन्वर्ट झालं. बट त्यांना तुम्ही सरळ जनक म्हणू शकता. बरं, आपण बिझनेसकडे वळूया. हे जे तुम्ही टार्गेट करताय रिटेलर्स, छोटे छोटे हे लोक, व्यापारी व्यवसाय करण्यासाठी, तर डिस्ट्रीब्युशन आता आपलं कसं राहणार? म्हणजे आपण कुठे कुठे माल अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रोव्हाइड करतोय? आपण संपूर्ण महाराष्ट्रात माल, म्हणजे जसं तुम्ही घ्याल तर तुम्ही सातारा, कोल्हापूर, अहमदनगर, औरंगाबाद, जेवढे काही मोठी शहर आहेत तिथं आपला संपूर्ण मटेरियल जातं. इव्हन आपल्याला महाराष्ट्र बाहेर सुद्धा गुजरात, केरळ, त्याच्यानंतर आंध्र, इथे सुद्धा आपण मटेरियल सप्लाय करतो. आणि तुम्ही जर गेला तर महाराष्ट्रातल्या छोटे छोटे ग्रामीण भाग आहेत, म्हणजे एकदम छोटी छोटी गावं, की जी गावं कदाचित तुम्हाला ऐकून पण नसाल तुम्ही, तिथे सुद्धा आपलं मटेरियल जातं, तिथे सुद्धा आपले ग्राहक आहेत. आता माझा मेन क्वेश्चन काय, बघा मी आहे कोल्हापूर, सांगली, सातारा, सोपोस तिकडे पकडलं. मला पुण्यात येण्यासाठी माझा दिवस घालवावा. दिवस घालवायची गरज आहे का तुमचा माणूस तिकडे? नाही, काही दिवस घालवायची गरज नाहीये. प्रत्येक सिटीमध्ये, जसं कोल्हापूरमध्ये घ्या तुम्ही, नाशिकमध्ये घ्या तुम्ही, साताऱ्यामध्ये घ्या, आमचे सब डिस्ट्रीब्युटर आहेत. त्यांच्याकडे माझ्याकडे जे काही मटेरियल अवेलेबल आहे ते सगळे तिथे अवेलेबल आहे. आणि माझ्या दरामध्येच, म्हणजे ज्या दरामध्ये तुम्हाला माझ्याकडे मटेरियल मिळेल त्याच दरामध्ये तुम्हाला तिथे सुद्धा मटेरियल मिळेल. म्हणजे मित्रांनो, तुमची ट्रान्सपोर्टेशनची कॉस्ट, तुमचा दिवस म्हणजे टाइम खूप महत्वाचा आहे, तो पूर्ण वाचणार आहे. जागी हेच सेम
तिकडे काम करतात, सब डिव्हिजन अवेलेबल आहेत. आणि हे सगळे प्रोडक्ट्स तुम्हाला तिथे मिळतील. बरोबर. आता यांनी कार ऍक्सेसरीज चालू केले. डिटेलिंग सध्या मार्केट खूप बूम होतंय. सिरॅमिक, पीपीएफ, वॉशिंग, गाडी काळजी करणं हे लोकांना ज्ञान येत चाललंय, तुम्हाला पण माहिती आहे. आणि रिटेलर खूप कमी पडतात कम्पेअर टू जेवढी रिक्वायरमेंट आहे. राहुल सर, तुमचं जे व्हिजन होतं त्याच्याबद्दल मला सांगा. 1.5 लाखाची इन्व्हेस्टमेंट, 30,000 रुपये कमवा, ह्याच्या पाठीमागचं काय व्हिजन आहे? तुम्हाला का करावं असं वाटलं हे? सर, आता तुम्ही जर बघाल तर आता ग्रामीण भागामध्ये जे आपले युवा पिढी आहे सगळी, तर युवा पिढी थोडीशी आता काही लोक युवा रम्मीच्या नादी लागले आहेत किंवा काही लोक शेअर मार्केटच्या थोडंसं नादी लागले आहेत. बरोबर. तर याच्यामध्ये काय आहे की ज्यांना ज्ञान नाही आहे त्यातलं संपूर्ण आणि ते लोक जे ते खेळतात तर त्याच्यामध्ये त्यांचे बरेचसे लॉसेस होतात आणि ते खेळता खेळता त्यांचं काम करायची सवय सुद्धा त्यांची फार मोडून चालली, म्हणजे ते काम करू शकत नाहीत आता. बरोबर. तर माझा एक युवा पिढीला एक माझं आव्हान आहे किंवा एक त्यांना एक माझा एक विनंती आहे किंवा त्यांना एक सजेशन आहे की तुम्ही 1.5 लाख रुपये फक्त गुंतवून तुम्ही एक चांगला वॉशिंग सेंटरचा व्यवसाय तुम्ही चालू करू शकता. आणि ह्या 1.5 लाख रुपये गुंतवून तुम्ही महिना जर चांगलं काम केलं आणि तुमच्याकडे चांगला जर कस्टमर बेस तयार झाला तर तुम्ही महिना 40-50 हजार रुपयापर्यंत सहज कमवू शकता, जे की तुम्ही ग्रामीण भागात राहून तुम्ही 30-40 हजार रुपये कमवाल. तुम्ही स्वतःच्या घराला, स्वतःला आणि स्वतःच्या संपूर्ण फायनान्शियल जे तुमचा आधार आहे घराचा, त्याला तुम्ही सगळं सपोर्ट करू शकाल. तर मेन क्वेश्चन बघा, जे तिकडचे लोक आहेत त्यांना नॉलेजच नाहीये, चालू करायचं कसं, याच्यासाठी काय तुमच्याकडे सोल्युशन? सर, याच्यासाठी एकदम सगळी सोल्युशन्स आहेत माझ्याकडे. एक तर तुम्हाला व्यवसाय चालू करायचा आहे तर आम्ही तुम्हाला पहिल्यांदा व्यवसाय चालू करण्याकरता काय काय गोष्टी लागतील याचं आम्ही तुम्हाला संपूर्ण विश्लेषण करू. त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यासाठी किती पैसे लावावे लागतील, तुमचं बजेट काय आहे, त्या बजेटमध्ये आम्ही तुम्हाला एक पॅकेज बनवून देऊ. त्याच्यानंतर तुम्हाला मेन महत्वाची गोष्ट की ते प्रोडक्ट जे आम्ही तुम्हाला देणार आहे ते वापरायचे कसे, कस्टमरला कसं समजून सांगायचं, कस्टमरला कसं चार्ज करायचं आणि व्यवसाय कसा करायचा. तर आमची जी सेल्स टीम आहे हे तुम्हाला सगळं नॉलेज देईल की कुठले प्रोडक्ट्स वापरा, तुम्ही किती चार्ज करू शकता आणि त्याचं काही जे ट्रेनिंग आहे, तुम्हाला वॉशिंगच्या बाबतीतली गाडी कशी धुतली पाहिजे, गाडी कशी इंटरक्लिनिंग केली पाहिजे, गाडीला कसं डिटेलिंग केलं पाहिजे, गाडीचं पेंट करेक्शन कसं केलं पाहिजे, याचं संपूर्ण ट्रेनिंग आम्ही फ्री ऑफ कॉस्ट देऊ. त्याचे आम्ही कुठलेही चार्जेस तुमच्याकडनं घेणार नाही, आम्ही तुम्हाला ते फ्री ऑफ कॉस्ट देऊ. बेसिक ट्रेनिंग. राहुल सर, अतिशय सुंदर गोष्ट केली. मित्रांनो, बिझनेसच्या इंडस्ट्रीमधला जो गाभा आहे ना, ते सर राहुल सर देव करतात. म्हणजे बिझनेस ट्रेनिंग ॲज वेल एज टेक्निकल ट्रेनिंग. आणि जर तुम्ही बिझनेस केला तर त्यांचा बिझनेस होणार आहे. या लोकांनी बिझनेस केला, त्यांचा बिझनेस ग्रो झाला तर ऑटोमॅटिक आमचा बिझनेस ग्रो होणार आहे. त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू की आमच्याशी कनेक्टेड जेवढी लोक आहेत त्यांचा बिझनेस जास्तीत जास्त ग्रो व्हावा आणि त्यांना उत्तुंग यश मिळावं. त्यांचं यश हेच आमचं यश आहे. बरोबर आहे. आता मी रिटेलरच्या दृष्टिकोनातून विचारतो क्वेश्चन, थोडा ऑफ द टॉपिक आहे. अननेसेसरी माल माझ्या गळ्यात मारला जाणार का नाही जाणार? सर, आमच्याकडे असं काहीच होत नाही. आम्ही त्याच्या अर्थात आम्ही पहिल्यांदा बजेट विचारतो की तुमचं बजेट काय आहे आणि त्या बजेटनुसारच आम्ही आणि त्या पॅकेजमध्ये सुद्धा आम्ही जास्तीत जास्त प्रोडक्ट कसे कव्हर करता येतील किंवा त्यांना त्या बजेटमध्ये तुमचं समजा XYZ बजेट आहे तर त्या बजेटमध्ये तुम्हाला मी पूर्ण बास्केट कशी देऊ शकतो याचा आम्ही सारासार विचार करतो. आणि आमची सेल्स टीम जी आहे ही पूर्णपणे ह्या गोष्टींकरता तयार आहे, पूर्णपणे ट्रेन आहे. मी मित्रांनो हा क्वेश्चन राहुल सरांनी यासाठी विचारला कारण जेव्हा तुम्ही बिझनेस चालू करता, माणूस 6-7, 8-8 महिन्याचा माल घेऊन बसतो, ठप होतो, पुढे तो बिझनेसच करत नाही. राहुल सरांचं ते म्हणणं आहे, जेवढा रिक्वायर्ड माल आहे तेवढाच घ्या आणि बिझनेस करा. तुमचा लॉस नको, कारण तुम्ही थांबला तर परत तुम्ही येणार नाहीये. म्हणून हे प्रॉपर आहे. एक असतो इथिकल बिझनेस. राहुल सर इथिकल बिझनेस करायच्या विचाराच्या मागे आहेत. अतिशय छान वाटलं राहुल सर. बरं, आता तुम्ही सांगताय डिटेलिंग चालू करायचे, त्यासाठी तुम्ही सगळं नॉलेज देणार आहे. तर आपण प्रोडक्ट रेंज पाहूया वन बाय वन. चला मित्रांनो, प्रोडक्ट रेंज चेक करूया. राहुल सर, वॉशिंग सेंटर चालू करण्यासाठी किंवा ज्याच्याकडे वॉशिंग सेंटर ऑलरेडी आहे त्याला अपग्रेड करण्यासाठी आपल्याला काय काय गोष्टी आहेत त्याच्याबद्दल थोडं नॉलेज दिलं तर आपल्याकडं जवळजवळ 9 कंपन्यांचे प्रोडक्ट्स आहेत, ज्याच्यामध्ये भारतीय बनावटीचे पण प्रोडक्ट्स आहेत आणि आपल्याकडे इम्पोर्टेड विदेशी पण प्रोडक्ट्स आहेत. ओके. आणि आपण जेवढ्या कंपन्यांचे हे ठेवतो, प्रोडक्ट्स ठेवतो, ते सगळ्या कंपन्या नोन कंपन्या आहेत आणि त्यांचे प्रोडक्ट्स अतिशय सुंदर आणि रिझल्टिंग आहेत. तर आपण एक एक प्रोडक्ट सुरुवात करू. चालेल. तुम्ही 1.5 लाखाचा जो मला पॅकेज बोलला होता त्याच्यापासून चालू करा, म्हणजे लोकांना ज्यांना चालू करा त्यांना लगेच नॉलेज येईल की बाबा मला हे घ्यायचं. आपल्याला एक वॉशिंग सेंटर चालू करायचंय. वॉशिंग सेंटरसाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लागेल एक प्रेशर वॉशर. बरोबर. तर आपल्याकडे प्रेशर वॉशर आहेत, जसं हे बिटाली कंपनीचं प्रेशर वॉशर आहे. बरोबर. बिटाली कंपनीचं प्रेशर वॉशर मिळेल आपल्याकडे आणि आपण स्वतः एक असेंबल केलेलं पण आपल्याकडे एक प्रेशर वॉशर मिळेल. त्याच्यानंतर लागतो एक व्हॅक्युम क्लिनर. ते व्हॅक्युम क्लिनर आहे आपल्याकडे. त्याच्यानंतर लागतात मायक्रोफायबर, शॅम्पूज लागतात, डॅशबोर्ड टायर पॉलिश लागतात, हार्ड वॉटरची स्टेन काढण्याकरता काही केमिकल्स लागतात आणि बॉडी पॉलिश लागतात. एवढ्या
एवढ्या छोट्या म्हणजे प्रोडक्ट्स मध्ये किंवा एवढ्या छोट्या रेंजमध्ये तुम्ही वॉशिंग सेंटर चालू करू शकता. बरोबर. आणि एकदा तुम्ही कितीचा एरिया असावा, काही साधारण 500 स्क्वेअर फूट पासून ते 1,500 स्क्वेअर फूट पर्यंत तुम्ही वॉशिंग सेंटरसाठी जागा सिलेक्ट करू शकता. म्हणजे अगदीच आपल्याला छोटं सुरुवात करायची तर 500 स्क्वेअर फूट मध्ये सुद्धा खूप चांगलं वॉशिंग सेंटर चालू होतं. हो. सो जेवढ्या लागणारे मित्रांनो वॉशिंग सेंटर चालू करायला सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी राहुल सरांकडे संपूर्ण तुम्हाला सगळं मिळेल. हो. आता आपण नेक्स्ट गोष्ट डिटेलिंगकडे. येस. सुशील, कसं आहे याच्यामध्ये की आता ऑलरेडी लोकांचे वॉशिंग सेंटर्स चालू आहेत, पण तो व्यवसाय आपला सरळ एका ग्राफमध्ये चालू आहे. तो तुम्हाला त्याचा ग्राफ वरती न्यायचा असेल तर तुम्हाला काहीतरी त्याच्यामध्ये तुम्हाला अपग्रेड केलं पाहिजे. बरोबर. तर वॉशिंग सेंटरचा अपग्रेड म्हणजे काय? तर वॉशिंग सेंटरच्या अपग्रेडमध्ये आपण काय करतो, सगळ्यात पहिल्यांदा आपण जे प्रेशर वॉशर्स आहेत ते अपग्रेड करतो. म्हणजे आपण जर चांगलेवाले प्रेशर वॉशर्स घेतले, हाय प्रेशर वॉशर्स घेतले तर खूप कमी कष्टामध्ये गाडी खूप छान धुतली जाते. बरोबर. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण त्यांना सजेस्ट करतो की रोटेटिंग बूम लावावरती, की एक वरती एक बूम येतो ज्याच्याद्वारे जे याचं कनेक्शन असतं, प्रेशर वॉशर कनेक्शन जे असतं ते बूमला जातं आणि वरून खाली पाईप येतो. त्याच्यामुळे जेव्हा गाडी धुत असतो माणूस तेव्हा तो सहजपणे गाडी धुवू शकतो, गाडीच्या 360 डिग्री गाडी होती फिरून. तिसरं आम्ही प्रमोट करतो की तुम्ही गाडी वॉशिंग करताना आता म्हणजे बऱ्याच दिवसांपूर्वी टचलेस शॅम्पू हा एक कन्सेप्ट आलाय. टचलेस शॅम्पू मध्ये तुम्ही फक्त शॅम्पू गाडीवर मारायचा आहे आणि त्याला चोळायचं नाही गाडीला. कारण बऱ्याच वेळात काय होतं की गाडी धुताना किंवा गाडी वॉशिंग करताना सगळ्यात जास्त मेहनत लागते गाडी चोळण्यामागे. आणि एवढं करून सुद्धा गाडी जर व्यवस्थित चोळली गेली नाही तर ते मध्ये आधी चिखल तसाच राहतो. चिखल स्क्रॅचेस पण येऊन जातात, स्क्रॅचेस पण येतात आणि चिखल राहतो, माती राहते किंवा ऑइल राहतं. तर टचलेस शॅम्पू एक अशी कन्सेप्ट आहे की तुम्ही टचलेस शॅम्पू गाडीवर मारला आणि त्याला 3 ते 4 मिनिटं तुम्ही गाडीवर ठेवा. 3 ते 4 मिनिटात तो गाडीवर जे काही आहे, डर्ट आहे, डस्ट आहे, बर्ड ड्रॉपिंग आहे, ऑइल आहे, ग्रीस आहे, ते सगळं घेऊन तो खाली येतो. आणि जेव्हा त्याच्यानंतर तुम्ही हाय प्रेशर वापरता तेव्हा जे काही डस्ट लूज झाली आहे, ग्रीस, ऑइल, ते सगळं हाय प्रेशर वॉशर उडून टाकतो आणि गाडी खूप सुंदर क्लीन होती. म्हणजे गाडीच्या अशी जागा असं की जिथं आपला हात जाऊ शकत नाही, जिथं बोट जाऊ शकत नाही, किंवा आपण गाडी व्यवस्थित काही ठिकाणी साफ करू शकत नाही, जसं पुढच्या ग्रिल झाल्या, मिररच्या मागची बाजू झाली, व्हील आर्चच्या वरची जागा झाली, ते सगळं एकदम खूप छान साफ होतं अगर आपण टचलेस शॅम्पू वापरला तर. मग हे जर आपण असे टचलेस शॅम्पू वापरले, हाय प्रेशर वॉशर वापरले, रोटेटिंग बूम्स वापरले तर जो रिझल्ट येतो वॉशिंग नंतरचा तो अप्रतिम येतो. आणि त्या केसमध्ये मग तुम्हाला लोक जास्त पैसे देऊ शकतात. किंवा तुम्ही जेव्हा गाडी तुमच्याकडे वॉशिंगला येईल तेव्हा तुम्ही गाडी आल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही गाडी पूर्ण व्हॅक्यूम करून घ्या. त्याला आम्ही प्रीमियम वॉशिंग किंवा व्हीआयपी वॉशिंग म्हणतो. बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही जे प्रोडक्ट्स वापरणार आहेत त्याच्याकरता ते सगळे प्रीमियम प्रोडक्ट्स वापरा. प्रीमियम प्रोडक्ट्स म्हणजे कसं असतं की प्रीमियम शॅम्पू आला, मोठ्या कुठल्याही प्रीमियम कंपनीचा शॅम्पू आला तर तो शॅम्पू पीएच बॅलन्स असतो. म्हणजे तो ऍसिडिक पण नसतो आणि अल्कलाईन पण नसतो. बरोबर. त्याने तुम्ही गाडी धुतली आणि ते धुतलेलं पाणी जरी झाडांना गेलं किंवा जमिनीत गेलं तरी जमिनीला किंवा झाडांना त्याच्यापासून कुठलाही तोटा नाहीये किंवा त्यांचं कुठलंही नुकसान होत नाही. त्याच्याशिवाय सगळ्यात मेन काय की जी लोक, जे वर्कर ते शॅम्पू वापरणार आहेत त्यांचे हात, पाय हे अजिबात खराब होत नाहीत. नाहीतर बेसिक शॅम्पू, ज्या स्वस्तवाले शॅम्पू जिथे वापरले जातात तिथे लेबरच्या स्किनचा इश्यूज येतात, गाड्यांना इश्यू येतात. म्हणजे गाड्या डल होतात, गाड्यांची रबर बेडिंग आहेत, गाड्यांचे हिंजेस आहेत हे खराब होतात, हार्ड होतात. तर ते म्हणजे आता तो काय गेलाय, आता लोकांनी अपग्रेड झालं पाहिजे. आता चांगले शॅम्पूज वापरले पाहिजेत, चांगले केमिकल्स वापरले पाहिजेत. आणि जेवढे चांगले केमिकल्स आहेत मोठ्या मोठ्या कंपन्यांचे, म्हणजे तुम्ही जेवढ्या मोठ्या कंपन्या आहेत ह्या सगळ्या कंपन्यांचे केमिकल्स ह्या ह्युमन फ्रेंडली आहेत. म्हणजे याच्यामुळे मानवाला कुठलाही त्रास, मानवी शरीराला कुठलाही त्रास होत नाही. तर माझी सगळ्यांना विनंती आहे की आता जे स्वस्तवाले प्रोडक्ट्स आहेत ते वापरणं सोडून तुम्ही चांगले प्रोडक्ट्स वापरा आणि लोकांच्या, आपल्या वर्कर्सची काळजी घ्या, कस्टमरच्या गाड्यांची काळजी घ्या आणि स्वतःची काळजी घ्या. मित्रांनो, केमिकल भाषेमध्ये बोलतो नो NSC BSc सर्टिफिकेट असतं. ओके, त्याला म्हणतात नो अॅनिमल हार्म. हे सर्टिफिकेट असतात ना ते इश्यू केलं जातं. हे समजणार नाही, बट दिस इज मॅन्डेटरी ओनली. म्हणून हे नो हार्म केमिकल भेटतात. पण आता राहुल सर, एक 1 बाय 1 तुम्ही आम्हाला सांगा प्रोडक्ट तुमच्याकडे काय काय आहेत, आपण चेक करूयात काय काय. हे सर, हे जोपासू कंपनीचे प्रोडक्ट आहे. ही आपल्या महाराष्ट्रीयन माणसाची कंपनी आहे, पुण्यामध्ये, पुणा बेस्ट कंपनी आहे. अतिशय स्वस्त दरामध्ये, माफक दरामध्ये अतिशय रिझल्ट देणारे केमिकल्स आहेत हे. याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण रेंज मिळते. म्हणजे याच्यामध्ये यांचं रबिंग मिळतं, याचं पॉलिश मिळतं, याच्यामध्ये इंटरक्लिनिंगचे लिक्विड्स मिळतात, शॅम्पूज मिळतात, ड्रेसिंग्स मिळतात, बोरिंगच्या पाण्याचे डाग काढायचे केमिकल्स मिळतात, शॅम्पूचे 4-5 प्रकार आहेत आणि परफ्युम्स आहेत आणि पूर्ण रेंज आहे या कंपनीची. आणि अतिशय म्हणजे महाराष्ट्रात सगळ्यात जास्त वापरला, महाराष्ट्रात नाही आता भारतात सगळ्यात जास्त वापरणारा ब्रँड म्हणून जोपासू ब्रँड फेमस आहे. यांचं एक डस्टर म्हणून एक प्रोडक्ट येतं. ते डस्टर इतकं छान आहे, त्याचा व्हिडिओ ऑलरेडी तुम्ही पहिल्यांदा बनवलेला आहे आणि त्याला लाखो व्ह्यूज गेलेले आहेत, मिलियन्स, 30-35 लाख व्ह्यूज आहेत. अप्रतिम प्रोडक्ट आहे या कंपनीचं. तर ही भारतातील मेक इन इंडिया
मेक इन पुणे ही प्राऊड करण्यासारखी कंपनी आहे. ओके. तर ही कंपनी आपल्या याचं पण आपण डिस्ट्रीब्युशन करतो. चालेल. याच्यानंतर सर आपण येऊयात, हे आहे माफ्रा, ही इटालियन कंपनी आहे. यांचे सुद्धा प्रोडक्ट्स खूप छान आहेत. यांचा बेसिकली यांचा जो एकदम चांगला प्रोडक्ट आहे तो परफेक्ट डिग्रीजर. गाडीवर जे काही इंजिनमध्ये ऑइल ग्रीस लागलेलं असतं ते सगळं हा प्रोडक्ट खूप छान रीतीने एकदम क्लीन करतो. हे टायर पॉलिश आहे त्यांचं. हे मॅट टायर पॉलिश म्हणजे हे ग्लॉस देत नाही, हे टायरला काळं ठेवतं. त्याच्यानंतर हे त्यांचं आहे प्लास्टिक आणि लेदर क्लीनर. याच्यामध्ये गाडीचं पूर्ण इंटेरियर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे क्लीन करू शकता. त्याच्या पुढे आपण येऊ ही ग्रास कंपनी, स्वन ग्रास. हे रशियन प्रोडक्ट्स आहेत. ओके. आणि टचलेस शॅम्पू मध्ये यांचा खूप मोठा हातखंड आहे. हे AFP आणि AFR हे जे आहेत, ऍक्टिव्ह फोम प्रॅक्टिक आणि ऍक्टिव्ह फोम रेड, हे टचलेस शॅम्पू आहेत. हे खूप छान रिझल्ट देतात. हात न लावता सुद्धा गाडी खूप स्वच्छ आणि खूप छान क्लीन होते आणि गाडीला एक प्रकारची चमक सुद्धा येते. नंतर हा एक ब्रँड आहे टर्टल. सर हा सगळ्यांना नोन ब्रँड आहे. तुम्ही सगळे लोक बरेच दिवस याचे प्रोडक्ट्स वापरतात. हा US चा ब्रँड आहे. याच्यामध्ये सगळे केमिकल्स, म्हणजे आपल्याकडे प्रत्येक याच्यामध्ये शॅम्पू मध्ये इंटरक्लिनिंगची लिक्विड झाली, टायर पॉलिश झालं, डॅशबोर्ड पॉलिश झालं, हे सगळ्या कंपनीमध्ये हे सगळे प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत. आता हे या कंपनीचं स्पेशल प्रोडक्ट आहे टार अँड ग्लू रिमूव्हर. गाडीवर जे काही डांबर उडतं किंवा गाडी लग्नाला सजवल्यानंतर जे काही ग्लू राहिलेलं असतं, हे ग्लू सगळे हे प्रोडक्ट खूप छान रित्या काढतं. त्याच्यानंतर आपल्याकडे प्रोडक्ट्स आहेत 3M आणि मॅगवायर्स. हे प्रोडक्ट्स तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत, म्हणजे मी सांगायची काही गरज नाही याच्यामध्ये. हे प्रोडक्ट्स खूप वर्षानुवर्ष वापरले जाणारे प्रोडक्ट्स आहेत हे, तर हे सुद्धा आपण ठेवतो. आता हे जे आहे प्रोडक्ट्स आहेत हे कोकेमी म्हणून प्रोडक्ट्स आहेत, मेड इन जर्मनी प्रोडक्ट आहेत. आणि हा जे प्रोडक्ट्स आहे हे मर्सिडीज, ऑडी, VW यांनी अप्रूव्ड प्रोडक्ट आहे. म्हणजे त्या प्लांट्स मध्ये किंवा त्या कंपन्यांमध्ये हे प्रोडक्ट्स वापरले जातात. जर्मनीचा टॉपचा ब्रँड आहे हा, तर हा सुद्धा आपण डिस्ट्रीब्यूट करतो. त्याच्यानंतर फॉर्म्युला, हा ब्रँड US चा ब्रँड आहे. हा सुद्धा खूप नोन ब्रँड आहे. म्हणजे आपण लहान असल्यापासून लोक आपण हे फॉर्म्युला पॉलिश वापरताना बघितलेले आहेत. फॉर्म्युला टर्टल खूप जुने ब्रँड आहेत आणि अजून ते चालू आहेत. हे पण आपण डिस्ट्रीब्यूट करतो. त्याच्यानंतर हा कार्प्रो म्हणून ब्रँड आहे. हा आता ब्रँड सध्याच लॉन्च झालेला आहे. कोरियन ब्रँड आहे आणि याचे काही काही प्रोडक्ट खूप अप्रतिम आहेत. म्हणजे यांच्याकडे जेवढी रेंज आहे मोठी तेवढी रेंज कोणाकडेच नाहीये. हा, हे कंपाऊंड झाले त्यांचं एक क्ले ल्यूब झालं. परत हे आयर्न रिमूव्हर हा स्पेशल प्रोडक्ट आहे त्यांचा. आणि पल म्हणजे थारचा तुमचा जे टॉप येतात, जे ब्लॅक टॉप असतात किंवा ब्लॅक क्लॅडिंगचे पार्ट्स असतात, ते कालांतराने व्हाईट पडतात. तर ते व्हाईट पडून तुम्ही हे जर वापरले तर ते काळे राहतील आणि व्हाईट पडणार नाही. आणि खूप छान त्याचा एक लुक येतं हे वापरलं तर. अशी ही रेंज आहे. मेन्झार्ना हे सगळ्या डिटेलर्सचं आवडीचं प्रोडक्ट, म्हणजे माफक दरामध्ये एकदम चांगला रिझल्ट देणार प्रोडक्ट आहे. यांची प्रोडक्ट रेंज खूप मोठी आहे आणि डिटेलिंग इंडस्ट्रीमध्ये मेन्झार्नाचे प्रोडक्ट सगळ्यात जास्त वापरले जातात. हे डिटेलर्स लोकांचं आवडतं रसायन आहे एकदम. हा, त्यामुळे हे प्रोडक्ट पण सगळ्या डिटेलिंग वाल्यांना माहिती. हे पण आपण डिस्ट्रीब्यूट करतो. एकदम माफक दरात आपल्याकडे प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत. मॅगवायर्सचे पण प्रोडक्ट्स आहेत. आता हे झाले सगळे केमिकल्स. बरोबर. आता डिटेलिंगला खूप साऱ्या गोष्टी लागतात. म्हणजे जसं मगाशी मी म्हणलं की प्रेशर वॉशर लागतं. बरोबर. तर हे प्रेशर वॉशर आपण जसं असेंबल केलेलं आपण हे प्रेशर वॉशर आहे आपल्या स्वतःचं. हा, हे आपण प्रेशर वॉशर असेंबल केलेलं प्रेशर वॉशर आहे. त्याच्यानंतर आपल्याला व्हॅक्यूम क्लिनर्स लागतात. तर व्हॅक्यूम क्लिनरची ही खूप मोठी रेंज आहे आपल्याकडे. व्हॅक्यूम क्लिनरची संपूर्ण रेंज आहे. याच्यामध्ये तुम्हाला इम्पोर्टेड व्हॅक्यूम क्लिनर्स मिळतील, मॅन मशीनचे व्हॅक्यूम क्लिनर्स मिळतील. 15 लिटर पासून ते 80 लिटर पर्यंत तुम्हाला ही रेंज अवेलेबल आहे आणि खूप माफक दरात अवेलेबल आहे. साधं लागतं जसं एक स्टूल आहे. या स्टूलवर बसून जर तुम्ही काम केलं तर गुडघ्यावर जे प्रेशर येतं ते प्रेशर येणार नाही आणि गाडीच्या भोवती तुम्ही आरामात फिरून एकदम सहजपणे काम करू शकता. बरोबर. म्हणजे तुम्हाला न त्रास होण्यासाठी जेवढे काही इफिशियंट काम करण्यासाठी जेवढे काही टूल्स लागतात ते सगळे आपल्याकडे आहेत. जसं ही डिटेलिंग ट्रॉली झाली तर तुम्ही या ट्रॉलीमध्ये बघाल तर या ट्रॉलीमध्ये ही ट्रॉली गाडीच्या भोवती फिरवतात लोक काम करताना. या ट्रॉलीमध्ये फोटोज ठेवायला जागा असती, ब्रश ठेवायला जागा असती. त्याच्यानंतर ह्याच्याकडे या ट्रॉलीमध्ये इथं ब्रश स्टँड आहे. तुम्हाला डिटेलिंग करताना जेवढे ब्रशेस लागणार आहेत ते सगळे तुम्ही इथे ठेवू शकता. डीप क्लिनिंग साठी तुम्हाला जेवढे आणि जे काही तुम्हाला कंपाऊंड्स लागतात ते सगळे या ट्रेमध्ये ठेवू शकता. बरोबर. इथे मशीन अडकवायला सुद्धा जागा आहे. तुम्ही पॉलिशिंगचं मशीन जे आहे ते तुम्ही इथे अडकू शकता. बरोबर. म्हणजे आणि खूप लाईट वेट आहे. याचे कॉर्नर्स जे आहेत हे म्हणजे एकदम शार्प नसतात. त्याच्यामुळे चुकून कधी ही ट्रॉली गाडीला जरी लागली तरी गाडीला कुठले डॅमेज होत नाही. एक्झॅक्टली. त्यामुळे फायबर ट्रॉली वापरायचं कारण हे आहे. गॅरेज सारखी लोखंडी ट्रॉली डिटेलिंग मध्ये वापरत नाही. बरोबर. हे सॉफ्ट आहेत मित्रांनो, सॉफ्ट आहेत आणि कर्व आहेत. स्क्रॅच पडायचे चान्सेस नाही. सो तुम्ही कस्टमर आहात, रिटेलर म्हणून व्हिडिओ बघताय हे लक्षात ठेवा. आता हे जे आहेत हे सगळे डिटेलिंग मध्ये लागणारे खूप महत्वाची साधने आहेत.
याच्यामध्ये हा ब्लोअर आहे. जसं आपण मगाशी म्हटलं की आपल्याला कार वॉशिंग मध्ये अपग्रेडेशन काय करायचंय. बरोबर. तर पूर्वीची पद्धत काय आहे की गाडी वॉश केली आणि 3 मुलं आपली फडके घेऊन गाडी पुसतायत, त्याच्यामुळे मुलांची एनर्जी खूप निघून जाते. आणि बऱ्याच ठिकाणी काय हार्ड वॉटरचा महाराष्ट्रात खूप मोठा मेजर इश्यू आहे. तर ते भरपूर आहे. आणि हार्ड वॉटर काय होतं, सगळी गाडी वॉशिंग झाल्यानंतर एक हार्ड वॉटरचा ओघळ कुठेतरी मिररच्या खालून किंवा हँडलच्या खालून येतो आणि त्याचा डाग पडतो. तर या केसमध्ये जर तुम्ही ब्लोअर वापरले, ब्लोअरमध्ये तुम्हाला माझ्याकडे मॅक्साईनचा ब्लोअर आहे, स्टेनलीचा ब्लोअर आहे, ब्लोअर वापरले म्हणजे गाडी वॉश झाल्यानंतर तुम्ही ब्लोअरने पूर्ण गाडी साफ करा. पाण्याचा एक थेंब सुद्धा गाडीवर राहत नाही. आणि जे मुलांचं काम आहे पुसायचं की 2-2 फडके घेऊन ते पुसत राहा, तर ते एकदम संपून जातं. बरोबर. म्हणजे मित्रांनो, जेव्हा तुमचा कामाचा लोड वाढतो, जेव्हा तुम्ही अपग्रेड करताय, जेव्हा तुमच्याकडे क्वांटिटी वाढायला लागली, तेव्हा इफिशियंट काम करण्यासाठी या सगळ्या वस्तू कामाला येतात. जसं तुम्हाला ते स्टूल बघितलं, जे वॉकर होतं, स्ट्रोलर होतं एक प्रकारचा, तो ते हा ब्लोअर आहे, हिटगन आहे, या गोष्टी खूप कामाच्या येतात. त्या सुद्धा अष्टविनायक एंटरप्राइजेस मध्ये मुबलक दरात अवेलेबल आहेत. आता हे बघूया आपण, हे ड्रिल मशीन आहे. पूर्वी लोक इंटरक्लिनिंग हाताने करायची, इंटरक्लिनिंगचं केमिकल मारायचं आणि हाताने घासत बसायचं ब्रशने. आता तो कन्सेप्ट थोडासा आउटडेटेड झालाय. आता तुम्ही हे ड्रिल मशीन वापरा. या ड्रिल मशीनला लावण्याकरता वेगवेगळ्या प्रकारचे ब्रश येतात. बरोबर. हे ड्रिल मशीनला तुम्ही हे ब्रश लावा आणि त्या ब्रशने तुम्ही काम करा. खूप फास्ट काम होतं, खूप छान काम होतं आणि कमी वेळात होतं, न थकवा येता होतं. इफिशियन्सी खूप आहे, खूप वाढते. त्यामुळे हे प्रोडक्ट्स तुम्ही प्रत्येक वॉशिंग सेंटरवाल्यांनी हे प्रोडक्ट्स वापरले पाहिजेत. अपग्रेडचा जमाना आहे आता. यूज करा. ते हे. त्याच्यानंतर हे जे आहेत हे फोमर आहेत. म्हणजे ज्या लोकांकडे फोम मशीन नाहीये किंवा ज्या लोकांना फोम करायला काही इश्यू आहेत, त्यांनी रेग्युलर लिक्विड्स आहेत, तुमची वॉशिंग शॅम्पू आहे किंवा इंटरक्लिनची लिक्विड्स आहेत, तर तुम्ही ती ह्याच्यामध्ये भरा आणि त्याचा फोम करून वापरा. म्हणजे इंटरक्लिनिंगचं लिक्विड असतं, तर तुम्ही तो स्प्रे केला, समजा नुसता स्प्रे केला, तर ते लिक्विड सीटवर पडतं आणि असं त्याचा पण एक उघळ येतो. आणि तो जो पहिला उघळ येतो ना, तो खूप तिथला पोर्शन स्वच्छ करून जातो. मग ते शेवटपर्यंत दिसतं. पण जर तुम्ही फोम जर स्प्रे केला इंटरक्लिनिंगच्या लिक्विडचा जर तुम्ही फोम स्प्रे केला, तर फोमची एक खासियत काय असते की फोम त्या जागेवर राहतो, त्या जागेवर मुरतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला जास्त क्लिनिंग ऍक्शन मिळते. त्यामुळे जेवढे काय तुम्ही इंटरक्लिनिंगचे लिक्विड्स वापरतायत, ते जर तुम्ही फोम फॉर्म मध्ये वापरले तर 2 फायदे होतात. एक तर तुम्हाला लिक्विड खूप कमी लागतं, म्हणजे लिक्विडचं कन्झम्पशन खूप कमी होतं आणि जो क्लिनिंग इफेक्ट आहे तो अप्रतिम मिळतो. माझं सगळ्या वॉशिंग सेंटर्सवाल्यांना आणि डिटेलिंग सेंटर्सवाल्यांना सांगणं आहे की जे काय तुम्ही इंटरक्लिनिंगचे लिक्विड्स वापरता, ते लिक्विड स्वरूपात न वापरता ते फोमवर वापरून फोमच्या स्वरूपात वापरा. म्हणजे तुम्हाला कमीत कमी लिक्विड लागेल आणि तुमचा इफेक्ट जो येणार क्लिनिंगचा तो खूप अप्रतिम येईल. बरोबर. नेक्स्ट त्याच्यानंतर हे आहेत सगळ्या जे काही आपण वॉशिंग केमिकल्स वापरतो. हे केमिकल्समुळे काय होतं, तुम्ही साध्या बाटल्या वापरल्या, साध्या बॉटल्स वापरल्या किंवा साधे ट्रिगर वापरले तर ते खराब होतात. याचे जे ट्रिगर आहेत हे केमिकल रेजिस्ट ट्रिगर आहेत. याचे 2 फायदे असतात. एक तर हे मिस्ट करतात म्हणजे कमीत कमी लिक्विड जास्त जागेवर पसरवतात. आणि दुसरं गोष्ट म्हणजे की याचं स्प्रेडिंग चांगलं असल्यामुळे तुम्हाला इफेक्ट खूप चांगला मिळतो. तर माझं म्हणजे ह्या केमिकल रेजिस्ट बॉटल्स आणि केमिकल रेजिस्ट स्प्रे आहेत. याच्यामध्ये पण आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहे. कार्प्रो मध्ये आहे, स्टॅनफोर्ड मध्ये आहे, हे आपला ब्रँड मॅरोलेक्स मध्ये आहे. त्याच्यानंतर केमिकल्स मध्ये काय असतं की प्रपोर्शन असतं. प्रत्येक केमिकल एक कॉन्सन्ट्रेटेड येतं, त्याला डायल्युशन करायचं असतं. 1:4, 1:10, 1:20. तर बहुतेक लोक काय करतात की अंदाजे घेतात बाटलीमध्ये आणि पाणी मिक्स करतात. तर तसं करू नका, आपल्याला इफेक्ट मिळणार नाही. तर त्याच्यासाठी आपल्याकडे स्पेशल मेजरिंग कप्स आहेत. तुम्ही 100 ml, 500 ml, 1 लिटरचे मेजरिंग कप्स आहेत. तुम्ही मेजरिंग कप्स तुम्ही वापरले आणि योग्य प्रमाणात तुम्ही जर केमिकल्स वापरली तर रिझल्ट अप्रतिम मिळतो. नाहीतर केमिकलचं वेस्टेज होतं. केमिकल कमी वापरले तरी प्रॉब्लेम आहे, केमिकल जास्त वापरले तरी प्रॉब्लेम. वेस्टेज झालं की तुमचाच लॉस आहे. त्याच्यानंतर आपण हे पाहिलं तर हे डिटेलिंगचे ब्रशेस आहेत. डिटेलिंग करण्यासाठी खूप काही ब्रशेस लागतात. तर याच्यामध्ये आपल्याकडे जवळजवळ 40-50 टाईपचे ब्रशेस आहेत आपल्याकडे. हे डिटेलिंगचे ब्रश आहेत. सगळ्यात महत्वाचा हे म्हणजे डिटेलिंग करताना ग्लोव्ज कंपल्सरी घातले पाहिजेत. एक्झॅक्टली. तुम्ही संपूर्ण केमिकल्सच्या सानिध्यात असता, तुम्ही केमिकल्स वापरता, तर तुम्ही जास्तीत जास्त डिटेलिंग ग्लोव्ज वापरायचा प्रयत्न करा. डिटेलिंग ग्लोव्ज वापरले तर 2 फायदे, तुमच्या स्किनला काही होणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण नंतर काम झाल्यानंतर आपण त्याच हाताने जेवत असतो किंवा तेच हात आपण आपल्या बॉडीला कुठे लावत असतो. तर माझं सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी डिटेलिंग ग्लोव्ज कंपल्सरी वापरा. बरोबर. हे फोम लान्सेट म्हणजे ज्यांच्याकडे कॉम्प्रेसर आहे ते लोक याचा वापर करून फोम करू शकतात. हे प्रेशर वॉशरला जाणारे फोम लान्स आहेत. त्याच्यानंतर इथं आपल्याकडे दिसेल तुम्हाला हे मशीन स्टँड आहेत, बॉटल स्टँड आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही मशीन्स अडकू शकता, ज्याच्यामध्ये तुम्ही बोटल्स अडकू शकता. हे मशीन स्टँड आणि बॉटल स्टँड्स आहेत. तुम्ही इकडे आला तर स्प्रे गन्स पण आहेत. म्हणजे आपल्याला इंजिन लॅकर मारावं लागतं, ते इंजिन लॅकरसाठी स्प्रे गन वापरली जाते.
अंडर बॉडी गन्स आहेत, म्हणजे अंडर बॉडीला आपण केमिकल वापरतोय, तर ते केमिकल वापरण्यासाठी ज्या लागणाऱ्या गन्स आहेत त्या सगळ्या गन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. सँडर्स आहेत, न्यूमॅटिक सँडर्स आहेत, इलेक्ट्रिक सँडर्स आहेत आपल्याकडे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मायक्रोफायबर. बरोबर. मायक्रोफायबरच्या आपल्याकडे 30 ते 40 व्हरायटी आहे. प्रत्येक कामासाठी एक वेगळं मायक्रोफायबर वापरलं जातं. बरोबर. वॉशिंगसाठी वेगळं मायक्रोफायबर वापरलं जातं, ड्रायिंगसाठी वेगळं मायक्रोफायबर वापरलं जातं, बफिंगसाठी वेगळं मायक्रोफायबर वापरलं जातं आणि ग्लास क्लिनिंगसाठी वेगळं मायक्रोफायबर वापरलं जातं. तर त्याच्यामध्ये आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहे. 30 ते 40 प्रकारचे आपल्याकडे क्लॉथ्स आहेत. तुमच्या गरजेनुसार आणि तुमच्या बजेटनुसार आम्ही तुम्हाला ते क्लॉथ प्रोव्हाइड करतो. सर, हे जे आहेत हे टर्टलचे सगळे केमिकल्स आहेत. हे बेसिकली DIY प्रोडक्ट्स आहेत. म्हणजे कस्टमरला तुमची गाडी आहे आणि तुम्हाला स्वतःला वापरायचं, तर त्याच्याकरता टर्टलने खूप मोठी रेंज ओपन केलेली आहे. याच्यामध्ये तुमच्या गरजेचं प्रत्येक प्रोडक्ट आहे. जसं ज्यांनी गाडी सिरेमिक केलेली आहे त्यांच्यात हा स्पेशल शॅम्पू सिरेमिक वॉश अँड वॅक्स, जो सिरेमिकची लाईफ वाढवतो. हा आईस नो फोम शॅम्पू, ज्यांना खूप फोम पाहिजे गाडी धुताना त्यांच्यात हा स्पेशल शॅम्पू आहे. त्याच्यानंतर हे खूप जास्त टिकणारे ग्राफिन इन्फ्लुएन्स्ड टायर शाईन आहेत. सिरॅमिक 3-in-1 डिटेलर आहे. सिरॅमिक वेट वॅक्स आहे. स्पेशल अलॉय व्हील क्लिनर्स आहे त्याच्यामध्ये. हे सगळे ही जी रेंज दिसते तुम्हाला ही संपूर्ण DIY रेंज आहे. डू इट युअर सेल्फ वाली रेंज आहे. याच्यामध्ये कस्टमर स्वतः हे प्रोडक्ट घेऊन स्वतः वापरू शकतं. याच्यामध्ये हे 30 ते 40 प्रकार यांचे आहेत. आता हे जर प्रोडक्ट आहे तो तुम्ही ऍज अ रिटेलरला नाही, हा आम्ही कार ऍक्सेसरीज मध्ये देतो किंवा डिटेलरला देतो. म्हणजे प्रत्येक वेळेस कस्टमर जो आहे तो डिटेलरकडे छोटं काम करायला येणार नाही. त्याला वाटलं की आपल्याला टायर पॉलिश मारायचं, तो डिटेलरकडनं किंवा कार ऍक्सेसरीकडनं हा विकत घेतो आणि वापरतो. बरोबर. म्हणजे एक डिटेलर मित्रांनो, तुम्ही जेव्हा अपग्रेड करता तेव्हा हे वस्तू सुद्धा तुम्ही कस्टमरला विकू शकता. आणि ह्या जर तुम्ही कस्टमरला विकल्या तर ती गाडी जेव्हा पुढच्या वेळेस तुमच्याकडे येईल तेव्हा ती बऱ्यापैकी चांगली असणार. म्हणजे त्या गाडी खराब झाली नसेल. त्यामुळे डिटेलरला माझं म्हणणं आहे की तुम्ही हे प्रोडक्ट तुम्ही कस्टमरला विका, जेणेकरून ते घरी सुद्धा गाडी मेंटेन करतील. असं राहुल सरांना म्हणायचे, असं विचार करू नका की तुमचा बिझनेस लॉस होईल. बिझनेस लॉस नाही कधी होणार नाही. पण तुमच्या पुढच्या जेव्हा गाडी येईल ती गाडीचं त्या गाडीवर करायला लागणार काम तुम्हाला कमी करावं लागेल आणि ट्रस्ट बिल्ड होतो. अरे मला हात सजेस्ट करतोय असं कर, जेणेकरून त्याला सुद्धा समजतं. ज्याला माहितीये कार केअर मंथली कशी केली पाहिजे 15 दिवसाला, तो तुमच्याकडे अवश्य येणार आहे 100%. बरं राहुल सर, पुढे काय आहे आपल्याकडे? पुढे आपल्याकडे बरेच, आता हे जसं आपण हे पाहिले टर्टलचे DIY प्रोडक्ट्स, तसेच हे प्रोडक्ट्स आहेत हे जोपासूचे DIY प्रोडक्ट्स आहेत. ओके. आणि ते खाली मिंडा आणि माफराचे DIY प्रोडक्ट्स आहेत. बरं. ओके. त्याच्यानंतर आपण जाऊ सर मशीन्स मध्ये. आता मेन मित्रांनो जो मुद्दा आहे डिटेलिंग स्टुडिओ मधला, जेव्हा पेंट करेक्शन येतं, PPF करायला लागतंय किंवा तुम्हाला सिरॅमिक करावं लागतं किंवा तुम्हाला शाईन करावं लागतं, गाडी पॉलिश करावं लागते, त्या सगळ्यासाठी मशीन गरजेचं आहे. त्यासाठी इथे आपण शाईन मेट्सचं डिस्ट्रीब्युशन करतो. तर शाईन मेट्स मध्ये या बऱ्याचशा मशीन्स आहेत. मशीन्स मध्ये 2 टाईप येतात, एक रोटरी येतं आणि एक DA येतं. तर रोटरी मशीन्स वेगळ्या प्रकारे वर्क करतं, DA मशीन्स वेगळ्या प्रकारे वर्क करतात. बरोबर. याच शाईनमेट मध्ये ह्याच्यामध्ये खूप मोठी व्हरायटी आहे आणि ती सगळी व्हरायटी आपण स्टॉक मध्ये ठेवतो. जसं आता लेटेस्ट वाला हे जे मशीन आलंय, हे मशीन बॅटरी ऑपरेटेड आहे. ओके. बऱ्याच वेळा काय होतं की ती वायर घेऊन लोकांना फिरावं लागतं. हे बॅटरी ऑपरेटेड मशीन्स आहे. आता फॉरेन मध्ये हा ट्रेंड आहे. फॉरेन मध्ये सगळे लोक बॅटरी ऑपरेटेड मशीन्स वापरतात. तर ही मशीन साधारण 1.5 ते 2 तास एका बॅटरीवर चालतात. 2 बॅटरी ह्याच्यावर आलेल्या आहेत. 3 तास तुम्ही मशीन सहज चालू शकता. खूप लाईट वेट मशीन्स आहेत, खूप रिझल्ट चांगले देणारे मशीन्स आहेत. बरोबर. लाईट वेट आणि इफेक्ट खूप छान देतात. फक्त आता इंडियामध्ये याचं सेल कमी आहे कारण याचं कॉस्टिंग थोडंसं जास्त आहे. कालांतराने कॉस्टिंग हळूहळू कमी होईल. म्हणजे जेव्हा तुमचं बाबा हाय स्केलला तुम्ही काम कराल तेव्हा तर तुम्ही हीच मशीन्स वापरली पाहिजे. जर तुमच्याकडे खूप लोड आहे आणि तुमच्याकडे खूप गाड्या आहेत तर तुम्ही ही मशीन्स वापरली पाहिजे. म्हणजे वायर नसल्यामुळे वर्करची इफिशियन्सी खूप वाढते काम करताना. येस. परत याच्यामध्ये टूलर करता स्पेशल मशीन येतात. जसं हे मशीन घ्या तुम्ही, हे एकदम छोटं मशीन आहे. याची बॅकिंग प्लेट 3 इंची बॅकिंग प्लेट. तर 3 इंची असल्यामुळे तुम्ही जे बाईकचे छोटे छोटे पार्ट्स आहेत, म्हणजे जसं हा पार्ट आहे किंवा टँकचा छोटा निमुळता पार्ट आहे, तर तुम्ही हे सगळे छान प्रकारे पॉलिश करू शकता. ओके. म्हणजे पार्टच्या साईज नुसार मशीन. याच्यामध्ये 3 इंच, 5 इंच, 6 इंच, 7 इंच एवढ्या साईजेस येतात बॅकिंग प्लेट मध्ये. 1 इंचापासून चालू होतात. म्हणजे आता काही मशीन तुम्हाला मी एक मशीन दाखवतो. मित्रांनो, डिटेलिंग कसं आहे, कन्सेप्ट वास्ट फील्ड आहे. वाटतं गाडीत धुणं आणि शाईन केलं नाहीये. एक छोटं किट आहे. आता तुम्ही हे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. हे पॅड आहे त्याचे. ओके. अर्धा इंच, 1 इंच, 2 इंचचे पॅड आहे त्याच्यामध्ये. हे पॅड आहेत. ओके. याला कोनिकल पॅड्स म्हणतात, कोन शेप पॅड्स असतात हे. आता हे जे वायर सारखं तुम्हाला दिसतंय, हे रोटरी मशीनला अटॅच होतं. म्हणजे हे युनिट जे आहे हे
हे रोटरी मशीनला इथे अटॅच होतं. ओके. आणि ह्याच्या पुढे पॅड लावलेले असतात ती. म्हणजे एकदम छोटी जागा आहे, अर्धा इंची जागा आहे, 1 इंची जागा आहे. हँडलच्या फोर व्हीलरचं जे हँडल आहे त्या हँडलच्या खाली तुम्ही पॉलिश करू शकत नाही. बरोबर. कॉर्नर्स तर ते तुम्ही यांनी करू शकता. आजकाल ज्या नवीन गाड्यांच्या ग्रिल्स आल्यात त्या ग्रिल्स मध्ये खूप छोटे छोटे असे पोर्शन आहेत, तर ते सगळे पोर्शन तुम्हाला कव्हर करायला हे छोटंसं हे टूल आहे, छोटंसं टूल आहे. डीप डिटेलिंगला कामाला येणारं टूल आहे. तसंच डीप डिटेलिंगला टू व्हीलरसाठी वापरलं जाणारं एक मशीन आहे शाईनमेटचं. हे अप्रतिम मशीन आहे. याच्यामध्ये 1 इंची, 2 इंची आणि 3 इंची अशा 3 साईज मध्ये बॅकिंग प्लेट्स येतात आणि 3 साईज मध्ये पॅड सुद्धा येतात. हे सगळ्यात मोठे म्हणजे डिस्ट्रीब्युटर आहेत ना नाही, डिटेलिंग क्षेत्रामध्ये शाईनमेट या कंपनीने आता भारतात खूप चांगला जम बसवलेला आहे. आणि एक सांगायची चांगली गोष्ट आणि आनंदाची गोष्ट म्हणजे शाईनमेट इंडिया हे आता जगातलं म्हणजे इंडियामध्ये शाईनमेटचा सेल आहे तो जगातला सगळ्यात जास्त सेल आहे शाईनमेट कंपनीचा. म्हणजे हे खूप उत्तुंग शिखर गाठलेले त्यांनी. म्हणजे याच्यामध्ये फूड पेपर पण 3,500 रुपयापासून ते 40,000 रुपयापर्यंत आपल्याकडे मशीन्स आहेत. तुम्हाला संपूर्ण रेंज आहे. बेसिक वाला असेल तरी घेतलं तरी अगदी. आता तुम्हाला ग्रामीण भागात तुम्ही काम चालू करतात आणि तुम्हाला सुरुवातीला एक चांगलं मशीन पाहिजे की जे चांगलं किफायतशीर पण आहे आणि काम चांगलं करतं, तर हे आपल्याकडे कारशेन कंपनीचं हे पॉलिशिंग मशीन आहे. हे तुम्हाला साधारण 3,500 रुपयापर्यंत येतं आणि खूप चांगलं काम करते. बरोबर. ओके. आपण वॉशिंग सेंटर लागणार जसं म्हटलं की आपण सगळे प्रोडक्ट प्रोव्हाइड करतो. तर त्याच्यामध्ये आपण मायक्रोफायबर करतो, आपण शॅम्पूज करतो, डॅशबोर्ड पॉलिश करतो, टायर पॉलिश करतो, आपण फूड पेपर पण देतो. तर याच्यामध्ये आपण हा जो फूड पेपर तुम्ही बघताय आता हा रिसायकल पेपर पासून बनवलेला पेपर आहे. ओके. आणि हा गाडीत खूप दिवस टिकतो. पूर्ण मार्केटमध्ये जो ब्राऊन पेपर मिळतो त्याला वास येतो. बरोबर. वास येतो. कारण तो रिसायकल असतो. पण आपण जो हा पेपर वापरतो हा फूड ग्रेड पेपर आहे. ओके. याला कुठलाही स्मेल येणार नाही. गाडीत तुम्ही 8-8, 10-10 दिवस वापरू शकाल. बेस्ट. याच्याच बरोबर आपण आपल्याकडे कापडी फूड पेपर सुद्धा मिळतात. कापडी फूड पेपर की जे गाडीत तुमच्या वर्ष राहतात, ते खराब होत नाहीत आणि त्याच्यावर पाणी सुद्धा टिकत नाही. त्याला आपण एक हायड्रोफोबिक ट्रीटमेंट करून घेतली त्या कापडाला. तर ते गाडीत ते तुम्ही ठेवलंय तर तुम्ही वर्ष ते वापरू शकता. बरोबर. हायड्रोफोबिक इफेक्ट म्हणजे मित्रांनो कुठल्याही प्रकारचं पाणी त्याच्यावर राहणार नाही. बेसिकली याला हायड्रोफोबिक इफेक्ट म्हणतात त्याला. तर मित्रांनो सगळ्यात इम्पॉर्टंट सिरॅमिक. राहुल सर, सिरॅमिक बद्दल काय? मी सांगतो. सिरॅमिक मध्ये आपल्याकडे खूप प्रकारचे ब्रँड आहेत सिरॅमिक मध्ये. आणि सिरॅमिक कोटिंग हे डिटेलिंग सेंटरचं सगळ्यात जास्त होणारं काम आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला जसं तुम्ही आता बघताय तर कार्प्रो कंपनीचे सिरॅमिक आहेत आपल्याकडे, जोपासो कंपनीचे सिरॅमिक आहेत, नॅनोलेक्स कंपनीचे सिरॅमिक आहेत, माफ्रा कंपनीचे सिरॅमिक आहेत, कोकेमी कंपनीचे सिरॅमिक आहेत, खाली बघाल तर तुम्ही टर्टल कंपनीचे सिरॅमिक आहेत. बरोबर. आणि इम्पोर्टेड सिरॅमिक्स पण आपल्याकडे आहेत. म्हणजे 1,400 रुपयापासून ते 15,000 रुपयापर्यंत आपल्याकडे खूप मोठी रेंज आहे याच्यामध्ये सिरॅमिक मध्ये. तुम्ही येऊन तुमच्या गरजेनुसार कुठलेही प्रोडक्ट तुम्ही सिलेक्ट करू शकता. बरोबर. म्हणजे ज्याला पीपीएफ नाही करायचे त्याच्याकरता सिरॅमिक तुम्ही सिरॅमिक. पण सिरॅमिक जो डिटेलर वापरणार आहे त्याचा मेन बेनिफिट काय असतो आपल्या कस्टमरला त्याला समजा? सिरॅमिक कोटिंग म्हणजे SiO2 म्हणजे सिलिकॉन डायऑक्साईड आहे. बरोबर. सिलिकॉन डायऑक्साईड म्हणजे ही लिक्विड काच आहे समजा तुम्ही. ही जेव्हा आपण गाडीवर अप्लाय करतो आणि हे जेव्हा हवेच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतं हे लिक्विड, तेव्हा त्याचा एक काचेसारखा एक पातळ एकदम पातळ लेअर बनतो. जो लेअर गाडीला वेअर अँड टेअर पासनं, छोटे मोठे तुमचे वॉशिंग मध्ये येणारे स्वॉल मार्क्स आहेत त्यांच्यापासून, बर्ड ड्रॉपिंग पासनं आणि जे कलर फेड होतात किंवा गाडीची जी कलर चमक कमी होती त्याच्यापासून तो तुम्हाला वाचवतो आणि गाडीचा सरफेस एकदम मेंटेन ठेवतो. त्याच्याकरता सिरॅमिक कोटिंग हे खूप महत्वाचं आहे आणि सगळ्या लोकांनी सिरॅमिक कोटिंग कमीत कमी गाडीला सिरॅमिक कोटिंग तरी केलं पाहिजे. बरोबर. मित्रांनो आता तुम्ही अपग्रेड केले, डिटेलिंग स्टुडिओ तुम्हाला चालू करायचे किंवा डिटेलिंग स्टुडिओ मध्ये सुद्धा अपग्रेड करताय. बरेच वेळा काय होतं ना, तुमच्याकडे बरेच ठिकाणी फिरावं लागतं पीपीएफ शोधायला आणि रेट अॅक्युरेट भेटत नाही. पीपीएफ मध्ये हाच आहे, जेवढा कमी स्वस्तात तुम्हाला भेटेल तेवढा तुम्ही मार्जिन चांगलं कमवू शकता, कस्टमरला सुद्धा तेवढं विकू शकता. आता अष्टविनायक एंटरप्राइज राहुल सर सांगतील की त्यांच्याकडे किती प्रकारचे पीपीएफ ब्रँड्स अवेलेबल आहेत. राहुल सर, तर आपल्याकडे आता हे तुम्ही जसं बघताय तर हे 6 ते 7 टाईपचे आपल्याकडे पीपीएफ अवेलेबल आहेत. नाईट स्किन म्हणून हा ब्रँड आहे, अतिशय अप्रतिम ब्रँड आहे. ओके. याच्यामध्ये 3 वर्ष, 5 वर्ष, 7 वर्ष आणि 10 वर्ष वॉरंटीचे प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत. गरवारे आहे आपल्याकडे. गरवारेमध्ये 5 वर्षामध्ये गरवारे प्लस, गरवारे प्रीमियम जे आहे ते 8 वर्ष वॉरंटीवाला प्रोडक्ट आहे. त्याच्यानंतर इमॉर्टल हा सगळ्यात प्रीमियम ब्रँड आहे, कोरियन ब्रँड आहे, 8 वर्ष वॉरंटी येते याला. कार्प्रो कंपनीचा इमॉर्टल म्हणून हा पीपीएफ आहे. डिफेन्स म्हणून हा पीपीएफ आहे. हा सुद्धा अप्रतिम पीपीएफ आहे. याच्यामध्ये 5 वर्ष, 7 वर्ष आणि 10 वर्षाचे प्रोडक्ट्स आहेत. हा जो आहे कारशाईन ब्रँड, कारशाईन जो ब्रँड आहे त्याच्यामध्ये आपण कुठली वॉरंटी प्रोव्हाइड करत नाही, पण खूप छान पीपीएफ आहे हे. आणि टर्टल कंपनीचा
पीपीएफ आहे आपल्याकडे. ओके. अशा प्रकारे आपल्याकडे 6 ते 7 कंपन्यांचे पीपीएफ आपल्याकडे अवेलेबल आहे. गरवारेचे प्राईम डिस्ट्रीब्युटर आपण त्यांना बोलू शकतो. हो, गरवारे आपण ऑस्ट्रेलियन एंड्रॉइड प्राईम डिस्ट्रीब्युटर आहेत. नाईट विजनचे, नाईट स्किनचे ते ऑफिशियल डिस्ट्रीब्युटर आहेत. बरं, नाईट स्किनचं काय माहितीये का, तुम्ही ग्लॉस आणि मॅट पीपीएफ तर ऐकले असतील, आता तुम्हाला कलर पीपीएफ सुद्धा पाहायला भेटणार आहेत. कलर खूप शेड्स आहेत त्याच्यामध्ये. जी गाडी आहे त्या कलरचं सुद्धा तुम्हाला इथं पीपीएफ पाहायला मिळेल. पण दुसऱ्या कलरचं कराल तर नक्की चेक करा. पहिला आरटीओ कडून परमिशन घेऊन करावं लागेल तुम्हाला. जे ट्रेनिंग बद्दल आता हे सगळे माहिती नाही. ट्रेनिंग काय, टेक्निकल बिझनेस ट्रेनिंग. गरवारे कंपनी जी आहे, गरवारे कंपनी स्वतः ऍप्लिकेटरला ट्रेनिंग देते. 3 दिवसाचं ट्रेनिंग असतं. 3 दिवसामध्ये तुम्हाला गरवारे पीपीएफ बद्दल माहिती देते. पीपीएफ कसं बनतं हे तुम्हाला कंपनीमध्ये दाखवलं जातं. हे ट्रेनिंग कंपनीमध्ये औरंगाबादला कंपनी अरेंज करते. तिथं तुमची राहायची आणि खाण्यापिण्याची व्यवस्था सगळी कंपनीतर्फे केली जाते. त्याच्यानंतर तुम्हाला ऍक्च्युअल ऍप्लिकेशन ट्रेनिंग दिलं जातं आणि हे सगळं झाल्यानंतर तुमची एक छोटी एक्झाम घेतली जाते आणि त्या एक्झाम मध्ये तुम्ही पास झाला तर तुम्हाला गरवारे ऑथराइज्ड ऍप्लिकेटरचं एक सर्टिफिकेट सुद्धा कंपनीतर्फे दिलं जातं. ओके. सो अतिशय उत्तम मित्रांनो. सो तुम्हाला कम्प्लीट इन्फॉर्मेशन नॉलेज भेटणार आहे. उद्या तुम्हाला 4 ठिकाणी जाऊन ट्रायल अँड एरर बेसिसवर करायची गरज नाही. एक्सपिरियन्स घ्या आणि डिरेक्टली कामाला लागा. आता नेक्स्ट महत्वाचं आहे सन कंट्रोल फिल्म. ते सुद्धा तुम्ही डिस्ट्रीब्युट करता. त्याच्याबद्दल सुद्धा आम्हाला माहिती थोडी द्या. या मी तुम्हाला सांगतो सगळं. आपण सन कंट्रोल फिल्म मध्ये 4 ते 5 ब्रँड आपण डिस्ट्रीब्युट करतो. पहिला आहे गरवारे आपण डिस्ट्रीब्युट करतो. त्याच्यानंतर आपण लुमारची फिल्म आहे, ही युएसची कंपनी, मेड इन युएसए फिल्म आहे, ही सुद्धा आपण डिस्ट्रीब्युट करतो. टर्टलची फिल्म आहे, ही सुद्धा मेड इन युएसए आहे, अप्रतिम फिल्म आहे, ही डिस्ट्रीब्युट करतो. त्याच्यानंतर नाईट स्किन मध्ये सुद्धा विंडो सन कंट्रोल फिल्म्स येतात, त्या सुद्धा आपण डिस्ट्रीब्युट करतो. आणि हा सध्या सनकूल म्हणून एक प्रीमियम ब्रँड आपण चालू केला आहे, तर ह्या सुद्धा फिल्म आपण डिस्ट्रीब्युट करतो. आणि एक महत्वाचं होतं की आरटीओ अप्रूव्ड आपल्याकडे आहे, त्याचं काय बद्दल? महाराष्ट्रात अजून असं आरटीओ अप्रूव्ड असं काही आलेलं नाहीये. ते केरळा गव्हर्नमेंटने एक केरळ हायकोर्टने पुढच्या काचेला 70% आणि साईड बॅकच्या काचेला 50% हे अप्रूव्ह केलेलं आहे. बरोबर. पण तरी सुद्धा आपल्या 70% ट्रान्सपरन्सी, म्हणजे ज्याच्यामध्ये गाडीतलं सगळं आतलं दिसेल अशा सगळ्या फिल्म्स आपल्याकडे सध्या लावल्या जात आहेत. ओके. सेंट्रल व्हेकल ऍक्ट नुसार जे नॉर्म्स आहे 70 त्यानुसार आता आपल्याकडे चालू आहे. जी क्लॉज आहे त्यानुसार चालू आहे. बरं, जी ते पण एक चालू केलं की सेफ्टीच्या अंडर एक जे आहे त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की आरटी अप्रूव्ड सेफ्टी ग्लेझिंगच्या अंडर ह्या आता फिल्म्स अप्रूव्ह आहेत. तर तुमचं ते सुद्धा काम एकाच ठिकाणी होणार आहे. सगळ्या सन कंट्रोल फिल्म तुम्हाला मिळून जातील. ऑस्ट्रेलियन एंटरप्राइज मध्ये पुणे इथे भेटणार आहेत. राहुल भाऊ, जसं आपण बोललो की डिटेलिंग झालं, वॉशिंग सेंटर झालं, आता मला ऍक्सेसरीज मध्ये अपग्रेड करायचे, त्या स्पेशल ऍक्सेसरीज पण दुकान चालू करायचे. त्यांच्यासाठी, त्या लोकांसाठी, त्या बिझनेसवर इंथुजियास्ट लोकांसाठी काय आपल्याकडे आहे? ऍक्सेसरीज मध्ये आपल्याकडे A to Z रेंज आहे. जर आपण सुरुवात केली तर मॅटिंग पासून ते हाय परफॉर्मन्स लाईट पर्यंत आपल्याकडे सगळं मिळेल. जसं तुम्हाला मी एक सांगतो, हा एमटेक हा भारतातला सगळ्यात मोठा ब्रँड आहे कार ऍक्सेसरीज मध्ये, जो कारच्या फुटस्टेप्स, कारचे कॅरियर्स, कारचे रूफ रेल्स, कारचे स्पॉयलर्स, कारचे ॲडॉन किट्स बनवतो. तर ह्याचं डिस्ट्रीब्युशन आपल्याकडे आहे. हा टॉप 1 क्वालिटीचा प्रोडक्ट एकदम एमटेक. त्याच्यानंतर तुम्ही इथं जसं पाहाल की परफ्युम्स आहेत, हँगिंग परफ्युम्स आहेत. तर बऱ्याच कंपन्यांच्या आपल्याकडे हँगिंग परफ्युम्स आहेत. मोबाईल चार्जर्स मिळतील तुम्हाला, मोबाईल होल्डर्स मिळतील. त्याच्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या कॉर्ड्स मिळतील. बरोबर. सीट कव्हर्स मध्ये टच स्क्रीन, एलईडीज मध्ये आपल्याकडे 3 ब्रँडचे एलईडीज आहेत. जसं तुम्ही पाहता इथं उनो मिंडाचे तुम्हाला एलईडीज मिळतील. रिलेक्स ब्रँड आहे, हा परफॉर्मन्स ब्रँड आहे, ह्याचे तुम्हाला एलईडीज मिळतील. त्याच्यानंतर जीएम ब्रँड आहे, ते जीएम ब्रँडचे पण एलईडी आपल्याकडे आहेत. फॉग लाईट्स आहेत, हॉर्न्स आहेत याच्यामध्ये आपल्याकडे उनो मिंडा कंपनीचे. त्याच्यानंतर तुम्हाला स्क्रीनमध्ये अँड्रॉइड प्लेअर मध्ये गेला तर उनो मिंडाचे प्लेयर्स मिळतील, अँड्रॉइड प्लेयर्स तुम्हाला मिळतील. त्याच्यानंतर परफॉर्मन्स सिरीज मध्ये आमच्याकडे रिलेक्स कंपनीचे 3 इंची आणि 2 इंची हे फॉगलॅम्प प्रोजेक्टर सुद्धा मिळतील. याच्यामध्ये एलईडी बार सुद्धा मिळतील तुम्हाला. याच्यामध्ये DRL लाईट सुद्धा मिळतील. त्याशिवाय लॅमिनेशन सीट कव्हर सर आपला स्वतःचा ब्रँड आहे सीट म्हणून. त्याच्यामध्ये कॉस्टिंग बसते सर 4,200 पासून ते 15,000 पर्यंत. त्याच्यामध्ये खूप प्रीमियम क्वालिटीचे तुम्हाला सीट कव्हर्स मिळतील. सगळ्या टाईपचे ऑप्शन्स आहेत. येस. अजून काय सांगाल तुम्हाला काय काय मध्ये भेटतं? हा बर्गमॅन ब्रँड आहे. या ब्रँडचे व्हॅक्युम क्लिनर्स मिळतील तुम्हाला, मोबाईल होल्डर्स मिळतील, मोबाईल चार्जर्स मिळतील, टायर इन्फ्लेटर्स मिळतील याचे. त्याच्यानंतर जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं, रिलेक्स कंपनीचे हे एलईडी बार्स आहेत आणि हे परफॉर्मन्स लाईट आहेत सगळे, हे जे की थार आणि ज्या ऑफ रोडिंग कार्स आहेत त्याच्यासाठी वापरले जातात. आता नवीन जेवढ्या गाड्या कार्स येतात त्यांच्यामध्ये डिझायनर हेडलाईट्स आहेत, तर त्याची लाईट अजिबात पडत नाही. तर त्याच्याकरता हे कॉम्बो आहेत. जसं हा
क्रेटासाठी एक स्पेशल कॉम्बो येतो, अल्काझासाठी स्पेशल कॉम्बो येतो, लिजेंडरसाठी एक स्पेशल कॉम्बो येतो. अशा प्रकारचे कॉम्बो लाईट सुद्धा आहेत की जे साधारण यांची MRP 50,000 ते 60,000 पर्यंत असते. त्याच्यानंतर तुम्ही बघाल तर छोटे छोटे आयटम जे आहेत, इथं डोअर गार्ड आहेत, आतल्या काही लाईट्स आहेत, त्याच्यानंतर वायरिंग किट्स आहेत, हे सगळे आपल्याकडे मिळतात. त्याशिवाय तुम्हाला मेमरी फोमचे बॅकरेस्ट, मेमरी फोमचे नेक पिलोज, हे सुद्धा प्रोडक्ट आपल्याकडे GM ब्रँडमध्ये अवेलेबल आहेत. या टाईपमध्ये मेमरी फोमच्या नेक पिलो आणि बॅकरेस्ट हे GM ब्रँडमध्ये तुम्हाला मिळतील. दिस इज कॉल्ड मेमरी. आपली आहे ती पोझिशन रिगेन करते, त्याला म्हणतात मेमरी फोम. तर हे GM मध्ये आहेत ना? हो, GM मध्ये. ओके. त्याच्यानंतर आपल्याला आमच्याकडे मिळेल तुम्हाला ड्रॅपेजचे कार कर्टन्स आणि एमटेक कंपनीचे कार कर्टन्स, हे सुद्धा तुम्हाला मिळतील. हे ड्रॅपेजचे सगळ्यात मोठे डिस्ट्रीब्युटर आहेत आपल्या महाराष्ट्रातले. सगळ्यात जास्त माल यांच्याकडून जातो. आणि मित्रांनो, मड फ्लॅप्स आहेत, मॅटिंग्स आहेत, साईड क्लॅडिंग्स आहेत, आणि सगळ्यात जास्त आता ज्याचा ट्रेंड चालू आहे त्या एम्बेड लाईट सुद्धा आपल्याकडे मिळतात. ओके, मल्टी कलर एम्बेड लाईट तुम्हाला ते पाहायला भेटेल. 64, 36 ते ऑप्शन मध्ये भरपूर आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही डिटेलिंग चालू करताय, वॉशिंग सेंटर चालू करताय, अलॉंग विथ दॅट तुम्हाला जर ऍक्सेसरीजचं पण त्याच्यामध्ये थोडंफार टाकायचं असेल तर A to Z गोष्टी तुम्हाला इथेच भेटतील. दुसरीकडे जायची गरज नाहीये. रेट सुद्धा अफोर्डेबल राहणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला समजलं असेलच, वॉशिंग सेंटर चालू करायचे, डिटेलिंग स्टुडिओ किंवा मित्रांनो तुम्हाला ऍक्सेसरीजचं शॉप चालू करायचे, एकच नाव महाराष्ट्रामध्ये गाजलेलं आहे, ते आहे श्री अष्टविनायक एंटरप्राइजेस. राहुल सर, खूप अतिशय चांगलं तुम्ही काम करता, इनिशिएटिव्ह घेता की जे नवीन नवीन उद्योजक तयार होत. तुम्हाला कुणालाही वॉशिंग सेंटर ओपन करायचंय, कुणाला डिटेलिंग सेंटर ओपन करायचंय, किंवा कुणाला कार ॲक्सेसरीज शॉप तुम्हाला ओपन करायचंय, तर तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा आम्हाला. आमची सर्व्हिस बघा, आमच्याकडची प्रोडक्ट रेंज बघा, आणि आमचे रेट्स कम्पेअर करा, आणि मग तुम्ही आमच्याकडनं माल खरेदी करा. श्री अष्टविनायक एंटरप्राइजेस यांचे ऑफिशियल कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, त्यांचं लोकेशन सुद्धा देतोय. एकदा नक्की व्हिजिट करा. आणि तुम्ही एक खरंच बिझनेस मनापासून करणार आहात ना, तर सक्सेस तुमच्यासोबत असणार आहे. आणि राहुल सर तुमच्यासोबत नेहमी राहणार. कुठलीही मदत लागू, बिझनेसचं ट्रेनिंग आणि टेक्निकल ट्रेनिंग तुम्हाला भेटणार आहे. राहुल सर, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मित्रांनो. जय महाराष्ट्र.